नमस्कार. आज आपण करणार आहोत पौष्टिक बीट कटलेट. ज्यांना बीट आवडत नाही ते ही बीट कटलेट असं केलं म्हणजे आवडीनं खातात. रेसिपीला सुरुवात करू. एक मोठा बटाटा घेतलेला उकडून घ्यायचा आणि चांगला मॅश करून घ्यायचा. त्यात तुकडे राहून द्यायचे नाही. तर त्यामध्ये खिसलेलं 1 वाटी बीट टाकलेलं आहे. 1 वाटी शिमला मिरची बारीक कापून घ्यायची. 1 वाटी गाजर ते पण खिसून घ्यायचं. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकता तुम्ही. पत्ताकोबी पण टाकू शकता. त्यामध्ये छोटा चमचा जिरा पावडर टाकायची. अर्धा चमचा लाल तिखट, आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात. 1 चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकायची बारीक कापलेली. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्यामध्ये. 2 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या काळ्या असं कुटून टाकायच्या. आणि 4-5 चमचे पोहे घेतलेले. ते कांदा पोहे आपण रेग्युलर वापरतो ते मिक्सरमधून फिरून टाकायचे. कारण बीटमध्ये खूप असं मॉइश्चर असतं, मग ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी हे मदत करते. तुम्हाला हे जर नसं वापरा तांदळाचं पीठ, बेसन पीठ काही वापरता चालतं आहे. पण हे बाइंडिंग छान येते पोह्याचं पीठ टाकल्यामुळं. मॉइश्चर सगळं पोह्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आणि असं मळून घ्यायचं सगळं. बघा छान असं तर मळून झालेलं आहे. गोळा करून घ्यायचा. आणि पोह्याचं पीठ जर कमी पडलं तर अजून 1-2 चमचे मिक्सरमधून फिरून टाकून द्यायचं त्यामध्ये. आता हे झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनटासाठी भिजवून ठेवायचं. 15 ते 20 मिनटं नंतर करायला घ्यायचं. मध्यम साईजचं करणार आहे मी कटलेट. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता. तर असं करून घ्यायचं. गोळा करायचा आणि दोन्ही हाताने दाबायचं म्हणजे छान असं कटलेट होत आहे. हे रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे माझ्याकडं. तुमच्याकडं मोठा रवा असं त्या घ्या. दिसायला खूप छान दिसते मोठ्या रव्यानं. असं दोन्ही बाजूकडून चांगला रवा लावून घ्यायचा म्हणजे क्रिस्पी होतात असे कटलेट. आणि चवीला पण खूप छान लागतं. तर एक पॅन घेतलं. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये कटलेट टाकून घ्यायचं. जास्त तेल वापरायचं नाही. मी शालो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय बी करू शकता. 4 ते 5 मिनटासाठी खालच्या बाजूकडून शेकून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचा, मोठा गॅस करायचा नाही आहे. आणि दोन्ही बाजूकडून 4 ते 5 मिनटासाठी दोन्ही बाजूकडून छान असं खरपूस शेकून घ्यायचं. आणि चवीला खूप छान असं लागत आहे. सॉस चटणी सोबत नाही खाल्लं तरी चालतं. असं चवीला खूप छान लागतं. पण भरपूर भाज्या मसाले टाकले होतं. आणि शालो फ्रायच करून घ्यायचं म्हणजे कमी तेलामध्ये पौष्टिक बीट कटलेट तयार होत होतं. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.